गुड मॉर्निंग। आज मी भाकरवडी बनवणार आहे। त्याच्यासाठी हे मी सगळं साहित्य गोळा केलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, 2 टेबलस्पून बारीक रवा, 2 टेबलस्पून तेल उकळून घेऊन त्याच्यामध्ये मोहन घातलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा ओवा हाताने चुरडून त्याच्यात टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि ह्याचा एक डो बनवून ठेवला आहे। हे आपण 15 मिनिटांसाठी साईडला ठेवूया आणि ह्याच्यासाठी लागणारा मसाला आणि चिंचेचा कोळ हे आपण आता बनवून घेऊया। आता इथे मी भाकरवडी बनवण्यासाठी मसाल्याचं साहित्य गोळा केलं आहे। त्यात मी तुम्हाला सांगते, 2 टेबलस्पून मी जिरं घेतलं आहे, 2 टेबलस्पून मी धने घेतले आहेत, 2 टेबलस्पून मी बडीशेप घेतली आहे, 2 टेबलस्पून मी सुकं खोबरं घेतले आहे, 1 टेबलस्पून मी साखर घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत, त्याच्यानंतर लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार, छोले मसाला घेतला आहे 1/2 टेबलस्पून, आमचूर पावडर घेतली आहे 1/2 टेबलस्पून। हे सर्व एकत्र मिक्सरला जाडसर वाटून घेऊन हा भाकरवडीचा मसाला मी तयार करून घेणार आहे। भाकरवडीचा मसाला मी आता मिक्सरला लावून घेत आहे। भाकरवडीचा मसाला इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्या चिंचेच्या कोळावर आता आपण मसाला टाकतो। हा चिंचेचा कोळ पोळीला लावून घेतला आहे। आता त्याच्यावर आपण मसाला टाकणार आहोत। आता आपला इथे रोल तयार झाला आहे। तो रोल आता छोटा छोटा आपण कट करून घेणार आहोत। तळण्यासाठी मी आता कढईत तेल टाकत आहे। ते उकळल्यावर छानपैकी आपण तळून घेणार आहोत। छानपैकी भाकरवडी आता तयार झालेली आहे। वाव।